कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूरमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे। या घोटाळ्यात अडते आणि व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग आहे। आरोपी व्यापारी अलका सुनील अग्रवाल, सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, केवल सुनील अग्रवाल व सलोनी केवल अग्रवाल पचेरीवाल यांच्यावर आरोप आहे। शेतकऱ्यांचा पैसा या फसवणुकीत अडकलेला नाही। त्यांनी आपला माल विकून पैसे घेतले आणि घरी गेले। अडत्यांनी आपापसात करोडो रुपयांचा पैसा अडकवून फसवणूक केली। माल व्यापाऱ्यांना जास्त भाव देण्याच्या लालसेने दिला आणि यामुळे करोडोंचा महाघोटाळा उघडकीस आला। मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस तपास हळूहळू चालत असल्यामुळे नागरिक व व्यापारी वर्गात संताप वाढला आहे। संचालक मंडळ आणि सचिवांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा एवढा मोठा कोट्यावधीचा घोटाळा घडला असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। स्थानिक समुदाय आता तातडीने फरार आरोपींची अटक, सखोल तपास आणि अडत्यांच्या पैशाची जबाबदारी कोणावर आहे हे उघड करण्याची मागणी जोर धरत आहे। या प्रकरणाने मूर्तिजापूर परिसरातील बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारांवर संशय आणि चिंता वाढवली आहे। बाजार समिती जो भ्रष्टाचार केला त्या 4 आरोपी आहे। त्या 4 आरोपीपैकी मुख्य आरोपी अलका सुनील अग्रवाल, दुसरा त्याची पत्नी सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, त्यांचा मुलगा केवल सुनील अग्रवाल आणि त्याची केवल अग्रवालची पत्नी सलोनी केवल अग्रवाल हे याचे ब्रिजवल काय आहे त्याचं पजेरीवाल हे 4 आरोपी आहे आणि अद्याप ज्याला 1 आरोपीला अटक केलेली आहे। उर्वरित आरोपी फरार आहे। या जवळपास या घटनेला 1.5 महिना होऊन पूर्ण झाले। म्हणून अपेक्षा की उर्वरित आरोपी लवकर अरेस्ट करून जे काही अडत्याचे पैसे रिकव्हर होतील ते झाले पाहिजे लवकर, कारण की आम्ही या प्रकरणामध्ये शासनाच्या APMCच्या वतीने वकील म्हणून मला नेमण्यात आलेला असून काल न्यायालयामध्ये मी शासनाची, अडत्यांची व शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयाची जी फसवणूक केलेली आहे त्याविषयी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला व जास्तीत जास्त PCR त्यांना मिळून सदर प्रकरणाचं योग्य इन्व्हेस्टिगेशन होऊन याच्यामधून सर्वांना न्याय मिळावा, जे पीडित आहेत त्या सर्वांना न्याय मिळावा अशी विनंती न्यायालयाला केली। न्यायालयाने ती विनंती मान्य करून आरोपीला 7 दिवसांचा PCR दिला। फक्त आता पुढील विनंती अशी आहे यामध्ये सर्व अडत्यांची, शेतकऱ्यांची आणि APMCची की उर्वरित आरोपींना लवकरात लवकर यामध्ये अटक व्हावी व या सर्वांना न्याय मिळावा। त्या पैशाची यांनी कुठे विल्हेवाट लावली, सदर पैशांचं काय केलं किंवा याच्यामध्ये कोण संगनमत आहे, अजून कोणाकोणाचं संगनमत आहे, यांना फसवणूक करताना कोणी पाठीशी घातलेलं आहे, हेच सर्वांचं कन्सर्न आहे। याविषयी आपल्याला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मूर्तिजापूरवरून संतोष मानेसह महाराष्ट्र मेल न्यूज नेटवर्क।